गायत्री मंत्र अर्थासहित. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? आपण मजेतच असाल, स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोते हो, मी आपणास आज एक कथा सांगणार आहे. चला तर मग श्रोते हो, आपण कथा जाणून घेऊयात. गायत्री विवरण. गायत्री मंत्र हा कल्पवृक्षासारखा आहे. त्यातला ओंकार हा जमिनीतून वर येणारे मूळ समजावे. भगवंताचे ज्ञान अस्तित्व ओंकार उच्चाराने कळते. मुळाच्या 3 फांद्या भुव, भुव, स्वाहा या आहेत. भुव आत्मज्ञानाची प्राप्ती करून देण्यास समर्थ आहे. भुव हा जीवाने करावयाचे अनुष्ठान व कर्मयोग सूचित करते. स्वाहा मुळे समस्त बंधवात स्थिरत्व साधून समाधी स्थिती प्राप्त होण्यास सहकार्य मिळते. भू शाखेतून तत्सवितु वरेण्यम अशा 3 शाखा उद्भवतात. हे माणसाला जीवन विकास देण्यासाठी उपयोगी पडते. सवितू शरीरधारीने शक्ती समुपार्जन करण्यासाठी, वरेण्यम या आपल्या पशुवृत्तीवर ताबा मिळवून दिव्यत्वाच्या मार्गावर नेण्यास उपयोगी पडते. भुव या शाखेतून भर्गो देवस्य धीमहि या 3 शाखा निघाल्या. भर्गो निर्मलत्वाची वाढ करते. देवस्य देवतांनाच साध्य अशी दिव्य दृष्टी देते. आनंद शर्मा सांगू लागले, गायत्री मंत्र शक्ती ही विश्वव्याप्त शक्ती आहे. त्या शक्तीशी संबंध जोडला तर सारी सूक्ष्म प्रकृती स्वाधीन होते. त्यामुळे भौतिक, मानसिक आणि आध्यात्मिक सर्व संपत्ती प्राप्त होऊ शकते. आपले सर्व शरीर नाड्यांनी व्याप्त आहे. या नाड्या काही ठिकाणी एकत्र होतात तेव्हा त्याला ग्रंथी असे म्हणतात. मानवी शरीरातील या विविध ग्रंथीतील विविध शक्ती असतात. त्या मंत्राचे विशिष्ट उच्चारण केले असता त्या ग्रंथीत असलेल्या शक्ती जागृत होतात. 1. ओम. ओंकाराचा उच्चार केल्याने टाळूच्या 6 इंच अंतरावर शक्ती जागृत होतात. 2. भू. हा शब्द उच्चारल्याने उजव्या डोळ्याच्या 4 इंच अंतरावर शक्ती जागृत होतात. 3. भुव. उच्चारल्याने मानवाच्या त्रिनेत्राच्या 3 इंच अंतरावर शक्ती जागृत होतात. 4. स्व. उच्चारल्याने डाव्या डोळ्याच्या 4 इंच अंतरावर शक्ती जागृत होतात. 5. तत्. आज्ञाचक्र भागातील तापिनी नावाच्या ग्रंथीत असलेली साफल्य शक्ती जागृत होते. 6. स. डाव्या डोळ्याच्या सफलता नावाच्या ग्रंथीत असलेली पराक्रम नावाची शक्ती जागृत होण्यासाठी. 7. वी. उजव्या डोळ्याच्या विश्व नावाच्या ग्रंथीत पालन शक्ती जागृत होण्यासाठी. तू. डाव्या कानात तुष्टी नावाची ग्रंथी असलेली मंगलकारी शक्ती जागृत होण्यासाठी. 9. व. उजव्या कानात वरद नावाच्या ग्रंथीत असलेली योग नावाची शक्ती जागृत होण्यासाठी. 10. रे. नासिका मुळात रेवती नावाच्या ग्रंथीत असलेली प्रेम नावाची शक्ती जागृत करण्यासाठी हे अक्षर उच्चारावे. 11. नी. वरच्या ओठांवरील सूक्ष्म नावाची ग्रंथी मन नावाच्या शक्ती जागृत होण्यासाठी हे अक्षर उच्चारावे. 12. यम. खालच्या ओठाशी ज्ञान नावाच्या ग्रंथीत असलेली तेज नावाची शक्ती जागृत होण्यास हे अक्षर उच्चारावे. 13. भर. कंठाशी भर्ग नावाच्या ग्रंथीत असलेली रक्षणा नावाची शक्ती जागृत होण्यासाठी. 14. गो. कंठ कुपान गोमती नावाच्या ग्रंथीत बुद्धी नावाची शक्ती जागृत करण्यासाठी. 15. दे. डाव्या छातीच्या अग्रभागात देविका नावाच्या नाकाच्या ग्रंथीत असलेल्या वमन नावाच्या शक्तीला जागृत करण्यासाठी. 16. व. उजव्या छातीच्या अग्रभागा
वाराही नावाच्या ग्रंथीत असलेल्या निष्ठा नावाच्या शक्तीत जागृत होण्यासाठी. 17. श. उदराच्या वरच्या भागात बाजूच्या शेवटच्या हाडाजवळ शिंविनी नावाच्या ग्रंथीत असलेल्या धारणा नावाची शक्ती जागृत करण्यासाठी उच्चारावे. 18. धी. हृदयाच्या जागी ध्यान नावाच्या ग्रंथीत असलेल्या प्राण नावाची शक्ती जागृत होण्यासाठी. 19. म. प्लिहामध्ये मर्यादा नावाच्या ग्रंथीत असलेल्या संयम नावाच्या शक्तीला जागृत करणे. 20. ही. नाभीमध्ये स्फुट नावाच्या ग्रंथीत असलेल्या तपा नावाच्या शक्तीला जागृत करणे. 21. धी. मेरुदंडाच्या शेवटच्या भागात मेधा नावाच्या ग्रंथीत असलेल्या दूरदर्शिनी नावाची शक्ती जागृत करणे. 22. यो. उजव्या खांद्यावर योगिनी नावाच्या ग्रंथीत असलेल्या उत्पादन नावाच्या शक्तीला जागृत होण्यासाठी. 23. न. उजव्या हाताच्या कोपऱ्यात धारिणी नावाच्या ग्रंथीत सरलता नावाची ग्रंथी जागृत करणे. 24. प्र. डाव्या हाताच्या कोपऱ्यात प्रभव नावाच्या ग्रंथीत आदर्श नावाच्या शक्तीला जागृत करणे. 25. चो. उजव्या मनगटात उष्मा नावाच्या ग्रंथीत साहस नावाची शक्ती जागृत करणे. 26. द. उजव्या तळहातात दृश्य नावाच्या ग्रंथीत असलेल्या विवेक नावाच्या शक्तीला जागृत करणे. 28. यात. डाव्या तळहातात निरंजन नावाच्या ग्रंथीत सेवा शक्तीला जागृत करणे. तात्पर्य. अशा भावाने जर आपण उच्चारण केले तर गायत्री मंत्रात असलेल्या 24 अक्षरांचा आपल्या शरीरात विभिन्न ठिकाणी असलेल्या ग्रंथीशी संबंध आहे. त्या ग्रंथी त्या अक्षरांचे तरंग मिळाल्यास जागृत होणाऱ्या शक्तींचे वर्णन केलेले आहे. आपणास माझी गायत्री मंत्राचे हे जे विवरण मी तुम्हाला सांगितलेले आहे हे तुम्हाला आवडले का श्रोते हो? आपणास माझी ही कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जरूर सांगा. श्रोते हो, तुम्ही माझ्या कथा नेहमी आवडीने ऐकता त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. श्री श्रीपाद प्रभूंचा जय जयकार असो. श्री श्रीपाद प्रभूंचा जय जयकार असो.